पाण्याच्या टाकीतले पाणी पिण्यासाठी योग्य आहे की नाही हे तपासण्यासाठी तिथे गोल्डफिश सोडलेले होते। हे पाहून किल्ल्याच्या इतिहासाची कल्पना आली। थोडे पुढे गेल्यावर बुरुजाकडे जाण्याचा मार्ग असा फलक दिसला। त्या दिशेने आम्ही निघालो। रस्त्यात आम्हाला एक प्राचीन तोफ दिसली, जी त्या काळातील युद्ध कौशल्याची साक्ष देत होती। बुरुजाकडे पोहोचण्यासाठी 15 ते 20 मिनिटं आम्ही चालत होतो। बुरुजाकडे जाणं थोडं रिस्की वाटलं, त्यामुळे आम्ही तिथूनच पाठी फिरलो। किल्ल्यावर फिरताना विठ्ठला देवी, मारुती आणि महादेवाच्या मंदिराला आम्ही भेट दिली। किल्ल्यावर वेगवेगळ्या दिशांना जाण्यासाठी फलक लावलेले होते, जसे की ध्वजाकडे जाण्याचा मार्ग, मंदिराकडे जाण्याचा मार्ग। किल्ल्यावरून निघताना आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या। नंतर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली किल्ल्यावरची थोडी माती आम्ही आमच्या सोबत घेतली। किल्ल्यावर आम्ही लाकडी हातपाय बघितले। याचा उद्देश काय असावा हे आम्हाला मुळीच कळले नाही। सह्याद्रीच्या भव्य रूपाने आमचे मन भारावून गेले। डोळ्यात तो देखावा साठवत आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो। या प्रवासाचा हा शेवटचा